हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात झाली आहे. मला त्याआधी एक सांगायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडत नाहीत ना, तर तुम्ही नका बघू व्हिडिओ. ज्यांना आवडते ती बघतील, ज्यांना नाही आवडत त्यांनी सोडून देतील. काही गरज नाही व्हिडिओ बघायची. आणि मी आमंत्रण पण देत नाही की तुम्ही व्हिडिओ बघा म्हणून. त्यामुळे व्हिडिओबद्दल तुम्हाला म्हणजे चांगले आहेत का वाईट आहे असं बोलायचं काहीच अधिकार नाही. पण तुम्ही बोललात तर त्याबद्दल मला तेच बोलायचं आहे आता. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर ना त्या अगोदर मला एक सांगायचं आहे. सकाळी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर आज सकाळी ना 5-6 वानेर आले होते आमच्या इथं आमच्या लिंबाच्या झाडावर, पत्र्यावर हे ते म्हणजे चौकडे हिंडून फिरून गेले. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांचा जीव जाणार आहे का नाही. तर कोणालाच माहीत नसतं. आपण आत्ता इथे आहेत तर उद्या कुठं आहेत माहीत नसतं कोणालाच. तसंच त्या वानेरचं पण झालं. बिचाऱ्याचं खूप बेकार वाटलं आम्हाला सगळ्यांनाच. बरेच माणसं गोळा झाली होती. तर त्याला ना 2 पिल्ले होते छोटे छोटे. तर त्यातला एक जण ना ते शेजारच्या शेतावर गेला होता. तर तिथून उडी मारायला गेलं तर त्याला शॉट लागला. म्हणजेच आपलं जे तार असते ना, तर त्या तारालाच चिटकलं आणि खाली पडलं. खाली पडल्यावर 2 कुत्र्याने त्याला वडीत आणलं आमच्या दारापर्यंत. आणि त्याला वाचवायचा खूप प्रयत्न केला. पाणी वगैरे पाजलं, त्याच्या अंगावर पाणी टाकलं, त्याचे हातपाय हलवले, सगळा प्रयत्न केला, छातीला चोळलं त्याच्या. पण तरी काहीच उपयोग झाला नाही. शेवटी जायचा होता तो, जीव गेला त्याचा. थोड्या वेळ बेकार वाटलं खूप. त्याचे अंत्यसंस्कार वगैरे केले. तर त्याचं सगळं म्हणजे वानेर जे आहे ते मारुतीचंच रूप आहे. त्यामुळे मारुतीच्या मंदिराकडे नेलं. त्याला खड्डा वगैरे करून पुरलं, नवा कपडा वगैरे, फुलाचा हार हे ते सगळं घेऊन जाऊन त्याचं म्हणजे तिथं मंदिरापाशीच पुरलं. सगळं झालं. थोड्या वेळ आम्हाला खूप बेकार वाटलं. पण आता काय करणार, आता शेवटी जेवढं आयुष्य आहे तेवढंच माणूस जगत असतं. प्राण्यांचं पण तसंच असतं आणि आपलं पण तसंच असतं. तर असो, आता जाऊ द्या. तर एका ताईने ना समूला म्हणल्या होत्या की तुमचे व्हिडिओ चांगले नसतात. तुमचे व्हिडिओ काय बनवताय तुम्ही व्हिडिओ, की म्हणजे साफसफाईचे व्हिडिओ असतात ते दुसऱ्याचे किती चांगले असतात, पण तुमचे कसे व्हिडिओ असतात बेकार. तर त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे की तुम्हाला व्हिडिओबद्दल बोलायचं होतं ना, तर आम्हाला बोलायचं होतं. आम्हाला कमेंट करायची होती. व्हिडिओ कोण बनवतं? मी आणि शिवानी. पहिल्यांदा शिवानीने व्हिडिओची स्टार्टिंग केली होती. नंतर व्हिडिओ मी बनवायला चालू केले. हे तर तुम्हाला माहितीच आहे की मी व्हिडिओ का बनवायला चालू केले. तर त्यामुळे व्हिडिओची सुरुवात शिवानीने आणि मी केली होती. मग आम्हाला कमेंट करायची होती. हो, असं तुम्हाला कमीपणा वाटला असेल की बाबा हे म्हणजे आम्ही मोठे येते, हे खालचे स्टेपवाले आहेत, मग ह्यांना कसं व्हिडिओ म्हणजे कमेंट करू मी, असं तुम्हाला कमीपणा झाला असेल. पण आम्हाला नसता झाला. कारण आम्हाला वाटलं असतं की हो बाबा जाऊ द्या, त्यांना आवडलं नसेल म्हणून त्यांनी कमेंट केली आहे, म्हणून मी थोडा सुधारायचा प्रयत्न केला असता माझ्या व्हिडिओमध्ये. पण तुम्ही तसं नाही केलं. तसं न करताच तुम्ही समोपशी बोललात. बरं, त्याचं पण काही नाही वाटलं मला, जाऊ द्या. पण ते विषय बोलायचा कुठं? शाळेमध्ये विषय असतो का बोलायचा? शाळेमध्ये बोलतं का? शाळेमध्ये लेकरं शिकवायला बोलवतात का व्हिडिओबद्दल बोलतात तुम्ही? ते पण तुमचं चुकलं ना. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तर 4 बोट आपल्याकडे येत असतात. तर असं आता ते पण जाऊ द्या. आणि दुसऱ्याच्या व्हिडिओबरोबर आमच्या व्हिडिओचे तुम्ही बरोबरी का करताय? त्याची पद्धत वेगळी असते व्हिडिओ बनवायची. आणि व्हिडिओ म्हणजे व्यवस्थित का दिसत नाही? तर आमचं जे पाठीमागटलं बॅकग्राऊंड आहे, म्हणजेच घराला कलर वगैरे दिला नाही, अजून फरशा केल्या नाहीत, काही नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे थोडेसे व्हिडिओ आमचे काळे दिसतात. त्यामुळे व्यवस्थित वाटत नसेल व्हिडिओमध्ये. मग मी तर तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं ना, तर व्हिडिओ आवडले तर बघा, नाही तर नाही बघडले तरी चालते ती. कारण व्हिडिओमध्ये काय नाही एवढं बघावंच तुम्ही म्हणून. तसं तर माझा इंटरेस्ट बरेच दिवस झालं कमी झाला होता व्हिडिओ बनवायचा. माझी इच्छा पण नव्हती व्हिडिओ बनवायचा. पण तरी कोणीतरी येतं आणि व्हिडिओ बनवा असं सांगतं. तर प्रत्येकाची व्हिडिओ बनवायची पद्धत वेगवेगळी असते. खूप वेळेस मी म्हणलं की आता व्हिडिओ बंद करायचे, नाही करायचे व्हिडिओ. बरेच मध्ये दिवस 8-15 दिवस व्हिडिओ बंद राहिले, 8 दिवस बंद राहिले. पण कोणीतरी येतं की नाही व्हिडिओ बनवा, चांगले असते तुमचे व्हिडिओ, बनवा. आम्हाला कोणासाठी बनवा, अगर नाही बनवा पण आमच्यासाठी तरी बनवा. मागं तुम्हाला सांगितलं होतं की 2 मुली आल्या होत्या, त्यांना व्हिडिओ आमचे खूप आवडतात बघायला. शेजारचे पण आहेत थोडेफार बघणारे. पुन्हा एक माझी मैत्रीण आहे, ती आता पुण्याला गेली राहिला, सीमा नाव आहे. तर तिनं पण मला किती समजावून सांगितलं की व्हिडिओ बनवा, चांगले असतात तुमचे, जाऊ द्या, रोज आपल्याला भेटल्यासारखं वाटतं, मी आवर्जून व्हिडिओ बघत असते. असे बरेच जण आहेत जे व्हिडिओ बघतात. त्यातलं एखाद्यानं नाही व्हिडिओ बघितलं तर असं काही फरक पडत नाही. आणि असे पण आमचे व्हिडिओ काही चलत नाहीत एवढे, तुम्हाला तर माहितीच आहे. पण कधीतरी यश भेटेल, आज तरी भेटेल, उद्या तरी भेटेल, त्या आशेनं आमचे चालू आहेत व्हिडिओ. पण जाऊ द्या, आता तुम्हाला आवडत नाही तर विषय सोडून द्या तुम्ही. पुन्हा दुसरा विषय काय की तुम्ही जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा एकच ठिपका काढला आणि नंतर नाही दाखवलं.
पूर्ण मोठीच रांगोळी दाखवली. तर त्याच्या मागलं कारण काय होतं, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मांडव्यात लाईटीचा खूप प्रॉब्लेम होता आणि तेव्हा आमचा मोबाईल जुना होता. तुम्ही हे व्हिडिओबद्दल मला वाटतं दिवाळीतल्या व्हिडिओबद्दल बोलत असाल, तेव्हा झालं होतं असं. अगोदर ठिपक्याची रांगोळी काढायचं ठरलं होतं, पण नंतर शिवानी म्हणली की नको आपलं डिझाईन काढू म्हणून पुसली आम्ही. आणि नंतर मोठा म्हणजे काढताना दाखवायचं तर एखाद्या वेळेस मला वाटतं आमच्या मोबाईलला चार्जिंग नव्हती आणि लाईट पण नव्हती, त्यामुळे दाखवण्यात नाही आलं. शेवट फक्त दाखवलं रांगोळीचा. आणि तसं तुम्हाला वाटलं होतं तर तेव्हाच तुम्ही का नाही कमेंट केली, तेव्हाच कमेंट करायची होती ना तुम्ही. नंतर पुन्हा समूपाशी बोलून काय उपयोगाचं आहे, समू तुम्हाला काही उत्तर देणार आहे का? आणि मी आता तुम्हाला प्रतिउत्तर पण दिला नसता, मी म्हणले पण नसते की तुम्ही असं का बोलताय, सोडून देणार होते विषय मी, जाऊ द्या म्हणून. पण म्हणजे कसं असतं, आपण आज जरी गप्प बसलो तर उद्या कोणीतरी अजून दुसरं बोलणार असतं, त्यामुळे जवळच्या तेव्हा प्रतिउत्तर देणं भागच असतं. त्यामुळे म्हणलं की आता बोलायलाच पाहिजे आपल्याला. 4 दिवस झाले विचार करते म्हणजे व्हिडिओ बनवू का नको, पण आज योग आलाय त्यामुळे चला म्हणलं बनवूच व्हिडिओ. तर किचनमध्ये आमच्या अजून कलर दिलेला नाही, फरशी दिलेला नाही, त्यामुळे थोडेसे व्हिडिओ काळे दिसतात. थोडं समजून घेत जावं की बाबा कशामुळे असतात. काहीतरी करायचा प्रयत्न करतायत तर करू द्या त्यांना काहीतरी, कशाला आपण काहीतरी बोलून त्यांना मागं खेचायचं असा का विचार करत नाही तुम्ही. त्याच्यावर उलट तर तुम्ही अजून नावच ठेवताय की असं का करताय तसं का करताय म्हणून. साथ द्यायचं तर नाहीच, पण बोलून दाखवायचं एवढं तर आहे सगळ्यांचं. हे तर काय आता प्रत्येक बायकांचं आलं, कोणाचं तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळंच एकूण एकाला नावं ठेवल्याशिवाय कुणीच राहत नाही. पण असो, आणि जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवत होतो तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की जेव्हा आपण व्हिडिओ बनवणार आहे की तेव्हा नावं ठेवणारे बरेच लोक असतात, तर त्याची तयारी आम्ही आधीच करून ठेवली होती. आम्हाला माहिती होतं की नावं ठेवणारे बरेच असतात. कसं असतं, जेव्हा आपली परिस्थिती नाजूक असते तेव्हा आपण बरेच लोक बोलतात की ह्यांच्याकडे पैसा नाही, ह्यांच्याकडे का आहे, असं आहे तसं आहे, ह्यांना कसं म्हणजे कुठले जर समजा पैसे उचलले तर ह्यांना भरणं होत नाही, असं तसं बरेच जण बोलणारे असतात. जेव्हा परिस्थिती चांगली होते तर तेव्हा पण कोणती जर गोष्ट आपण करायला घेतलो ना तर ते पण पटत नाही. का तर आता मोठे व्हायलेत, आता पुढे सरकायलेत, असं तसं बोलणारे बरेच असतात. चांगलं पण बोलतात, वाईट पण बोलतात, जाऊ द्या. पण वाईट बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, हे मी आधीच ठरवलं होतं. चांगल्या बोलण्याकडे फक्त लक्ष द्यायचं. जे आपल्याला रिस्पेक्ट देतं त्यांचीच आपण रिस्पेक्ट ठेवायची, नाहीतर नाही ठेवायची असा विचार केला होता मी. म्हणून मी व्हिडिओ बनवणार नव्हते. पण ह्या अगोदर पण एकदा मला ऐकण्यात आलं होतं असं म्हणून, ह्या अगोदर पण मला एकदा सांगितलं होतं, पण तेव्हा पण दुर्लक्ष केलं होतं. पण म्हणलं नको आता करायला. तर आम्ही व्हिडिओ का बनवत होतात नक्की खरं सांगायचं म्हणलं तर व्हिडिओ मागितलं कारण मी आताच नव्हते सांगणार, जेव्हा योग्य येईल तेव्हाच व्हिडिओ बनवणार होते मी. पण तुमच्यामुळे आज मला हे व्हिडिओ बनवावं लागलं. शिवानीची टिकटॉक तर व्हिडिओ बनवत होती, हे तर म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल. जेव्हा ती लहान होती तेव्हा 7वी 8वी पर्यंत व्हिडिओ बनवत होती. नंतर जसजशी मोठी होत गेली तसं तिचा इंटरेस्ट पण कमी होत गेला आणि टिकटॉक चॅनल पण बंद पडलं. मग आता तिनं विचार केला की आपण काहीतरी करायला पाहिजे, म्हणून तिनं तिची इच्छा झाली होती यूट्यूब चॅनल ओपन करायचं. यूट्यूब चॅनल ओपन करून बरेच दिवस झालं होतं, पण आम्ही व्हिडिओ टाकत नव्हतो. तेव्हा मला वाटायचं नको, लोक नावं ठेवतील, आपल्याला काय म्हणतील, काय नाही, काय बोलतील, असं मला वाटायचं तेव्हा. पण आता जसा विचार करते तेव्हा तसा पण विचार करत होते. पण पुन्हा विचार केला म्हणून नको म्हणलं की लोक असे पण नावं ठेवतात तसे पण नावं ठेवतात, तर आपण बनवायला चालू करायचं, जाऊ द्या म्हणून. मग शिवानी बनवत होती. मला पण वाटायचं की मी म्हणत नाही की मी लईच देवदेव करते म्हणून, पण थोडंफार करते देवदेव की तेवढंच आपलं देवदेव 4 माणसापर्यंत पोहोचल, ते पण आपलं बघतील करतील थोडंफार. 10 जणांनी जर व्हिडिओ बघितला, 1 जणांनी जरी केला तर तेवढंच पुण्य आपल्यालाच लागेल असं मला वाटायचं मनापासून. आपण काय करता काय नाही देवदेव हे पण माहिती होईल असं मला वाटायचं, म्हणून मी पण राजी झाली होती व्हिडिओ बनवायला. पण नंतर शिवानी जाताला पेन बसवली, मग नंतर व्हिडिओ मला बनवावं लागलं. नंतर पण बरेच दिवस मी व्हिडिओ 15 दिवस व्हिडिओ बंद केले होते की नको आपल्याच्या नाही होणार बोलायचं. 1-2दा प्रयत्न पण केला होता, पण मला बोलणं पण नव्हतं झालं व्हिडिओमध्ये. पण नंतर मन धट्ट केलं आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर तुम्ही असं बोलताय तर मग जाऊ द्या आता, तरी पण मी दुर्लक्ष करणार आहे, सोडून देणार आहे, ते विषय मनावर धरणार नाही. मनावर जर धरायचं राहिलं असतं तर मी व्हिडिओ बंद केले असते, पण नाही मनावर धरणार मी. आणि अजून एक काहीतरी विषय होता, आता ते माझ्या काही लक्षात नाही एवढं. आणि कसं असतं माहिती आहे का, व्हिडिओबद्दल तुम्हाला मला कमेंट करायला तुम्हाला कमीपणा वाटत असेल की बाबा आपण एवढे मोठे आहेत आणि ह्यांना काय म्हणून कमेंट करायची, जाऊ नाही करायची कमेंट. मग तुम्ही समूला पण नाही बोलायला पाहिजे होते. तुमचा हा विषय जो आहे तो शाळेत बोलायचा विषय आहे का? तुम्ही पर्सनली मला बोललो असतो तर मी तुम्हाला कमेंटद्वारेच तुम्हाला उत्तर दिलं असतं मी, पण तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही समूला बोललात. समूचा तर काहीच सहभाग नाही या व्हिडिओमध्ये.
समोर व्हिडिओ बनवत पण नाही आणि समोर व्हिडिओमध्ये येत पण नाही. कधीतरी येत असेल ती काही एखाद्या वेळेस, पण तिला बोलून काय उपयोग आहे, मला बोलायला पाहिजे होतं, मी तुम्हाला काहीतरी बोलले असते. तर हे पण तुमचं चुकलं. आधीच म्हणतात की जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा 4 बोट आपल्याकडे येतात. हे पहिल्यापासूनच मन चालत आले, त्यामुळे बोलताना विचार करून बोलत जावा कोणत्या पण गोष्टी. आणि अजून एक मला बोलायचं होतं, ते आता मी विसरले काय बोलायचं होतं, तर पण जाऊ दे आता. एवढेच 2-3 शब्दांचे मला उत्तर द्यायचे होते तुम्हाला, तर ते दिलेत. तर माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला, काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता जाऊ दे, जास्त काही बोलत नाही मी, एवढंच बोलायचं होतं मला. तर मी व्हिडिओचा एंड तर नाही करत, कारण तुम्हाला मग असं सांगितलं वाणेरचं मी व्हिडिओ शूट करून ठेवलेलं आहे, तर ते पुढे तुम्हाला येईलच. चला, तर हे बघा, आम्ही तुम्हाला म्हणलं होतं की व्हिडिओ शूट करून ठेवला आहे, ते तुम्हाला दाखवेल पुढे म्हणून. तर बघा, अगोदर आमच्या पत्र्यावर येऊन बसले. तर हे जे आहे ना, तर त्या पिल्लांची आई आहे, कारण ते 2 जे पिल्ले होते वाणेरचे, तर ते ह्याच्यापाशीच बसले होते, हिच्यापाशीच बसले होते. तर ही आईच असेल असं मला तर वाटते. तर तिथून तर बघा, आम्ही व्हिडिओ मधला काही शूट केला नव्हता, कारण मला तर काय माहिती होतं की आमच्या पत्र्याहून जाऊन त्याला डायरेक्ट शॉटच लागणार आहे. तर त्याला बघा वाचवण्याचा किती प्रयत्न केला आहे. आमच्याकडून बकेटात पाणी वगैरे नेलं, त्याला इकडे अलीकडं आणलं होतं दारातच आमच्या. त्याला खूप वाचवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी नाही वाचले ते. मला व्हिडिओ करायचा नव्हता खरं तर, कारण मला पण खूप बेकार वाटत होतं. पण शेजारला एक मुलगी आहे आलिशा, तर तिनेच व्हिडिओ केला होता. म्हणलं जाऊ दे आता, म्हणजे गेला आहे तर खरं तर टाकू आपण यूट्यूबला, तुम्हाला दाखवू त्यासाठी. तर बघा ना कसं बेकार वाटते. आज एक तर गणपती जाणार आहे आणि गणपतीच्या दिवशी जीव गेला.